हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता 6वी विषय गणित दिवस 3 मधील दुसरा भाग आपण अभ्यास करणार आहोत. पहिल्या भागाचा व्हिडिओ अगोदरच आपण बघितलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा यूट्यूब चॅनलवरती आहे, तर तुम्ही बघू शकता. नक्की पुन्हा एकदा तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. चला तर बघूया. दिवस 3 भाग 2. भाग 2मध्ये आपल्याला गुणोत्तर व प्रमाण यांचा अभ्यास करणार आहोत. भाग 1मध्ये आपण अपूर्णांकांचा अभ्यास केलेला होता. या ठिकाणी अपूर्णांकांचा अभ्यास केलेला होता. तर आता आपण गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय बघूया. पहिली व्याख्या बघूया गुणोत्तरची काय आहे. तर गुणोत्तर म्हणजे दोन समान एककातील राशींची तुलना म्हणजेच गुणोत्तर. गुणोत्तर अंश आणि छेद या रूपात दाखवतात, म्हणजेच 3/5. कळलं. आता प्रमाण म्हणजे काय. दोन गुणोत्तरे समान असतील, दोन गुणोत्तरे काय असतील, समान असतील, तर ती प्रमाणात असतात. म्हणजेच कधी कधी असं दिलं असेल 3/5 बरोबर 6/10. ही झाली प्रमाणात. ओके. दोन गुणोत्तरे समान असतील तर त्याला प्रमाणात असे आहे तसे आपण म्हणू शकतो. उदाहरण दिले 2/3 बरोबर 4/6. हे दोघांचं उत्तर सारखंच आहे, समानच येईल. महत्त्वाचे शब्द. पहिली राशी, दुसरी राशी. कारण का आपण दोन राशींची तुलना करतो, एक पहिली असते, एक दुसरी असेल. सममूल्य गुणोत्तर, समान मूल्य असणारे गुणोत्तर. सममूल्य गुणोत्तर म्हणजे काय, समान मूल्य असणारे गुणोत्तर. हां, आता गुणोत्तर काढण्याची पद्धत आहे पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचे गुणोत्तर. ओके. दोन्ही संख्यांना किंवा राशींना एकाच समान एककात घ्या. आता म्हणजेच बघा, या ठिकाणी रुपये असेल, उदाहरण बघा, या ठिकाणी रुपये असेल तर या ठिकाणी पण रुपये पाहिजे असेल. इकडे एका बाजूला रुपये असेल आणि एका बाजूला पैसे असतील तर आपल्याला रुपयाचं रूपांतर पैशामध्ये करावं लागेल. दोघांचं एकक सारखंच पाहिजे. रुपये रुपये, मीटर मीटर. मीटर सेंटीमीटरची तुलना करता येणार नाही. आपल्याला काय करता येतं, मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करून नंतर त्यांची तुलना करता येते. अट. अट काय आहे ते बघूया. दोन्ही गुणोत्तरे समान असले पाहिजेत. तिरकस गुणाकार समान असेल तर प्रमाण काय असतं, बरोबर असतं. उदाहरणार्थ 3/6 आणि 5/10 हे गुणोत्तरे प्रमाणात आहेत. बघा, 3/6 बरोबर 5/10 हे प्रमाणात आहेत. 3 एके 3, 3 दुने 6, 5 एके 5, 5 दुने 10. दोघं उत्तर समानच आहे. ओके, म्हणजे प्रमाणात आहेत. आता दैनंदिन जीवनातील उपयोग. याचा उपयोग काय करतो आपण कुठे, तर फळे, पेय, पैसे, वस्तू, मुलामुलींची संख्या, नकाशे, मिश्रण यात गुणोत्तर प्रमाण वापरले जाते. बघा विद्यार्थी, आपल्याला माहीतच नसते. कधी आपण तुलना करतो किंवा याचा उपयोग करतो पण आपल्याला माहीत नसतं. उपक्रम काय दिला बघा, करून घ्या उपक्रम. बघूया उपक्रम. एक कागद घ्यायचा आहे. ओके. तुम्ही त्याचे असे भाग करून दाखवा की ती 1/2 भाग म्हणजे एकच फोल्ड मारणार. कळलं. 2/4 भाग, 4/8 सर्व एकच भाग आहे. करून भाग करून बघा असे. नंतर सर्व समान भाग समान आहेत हे निरीक्षण करायला म्हणजे निरीक्षण करायचे आहे. आता अपूर्णांक पट्ट्या करायच्या आहेत. पुढे बघूया आपण, हे तुम्ही करू शकता. कार्ड्स तयार करायचे आहेत. भागाकार करून सोपे करा. तर भागाकार करून सोपे करा म्हणजेच काय, 7/8 कोणत्या संख्येने भाग जाईल, हे म्हणजे काय 2×3, 2च्या पाड्यामध्ये 2×4, 2 2 कट गेले, किती येणार आहे, 3/4.
याला 3ने भाग जाईल, याला 5ने भाग जाईल आणि भाग घालून बघा काय येतं उत्तर. त्याने HCF म्हणजे मसावी. ओके, संख्या रेषेवर या संख्या दाखवायच्या आहेत. 1/2, 2/4 सेमच आहेत त्या संख्या. 2/4 म्हणजेच 1/2, 4/8 म्हणजेच किती 1/2च आहेत. 4 1 4, 4 2 8 समानच आहेत त्या. भाकरी चपाती मॉडेल. चपाती भाकरी मॉडेल म्हणजे हा पूर्ण एक भाकरी झाली. एक रेषा मारल्यावर किती भाग होतील? 2 भाग होतील. ह्या 2 रेषा मारल्यावर किती भाग होतील? 4 भाग होतील. 8 भाग 4 भाग कळले, 2 भाग 1 भाग. ओके, त्यानंतर अपूर्णांक घ्यायचा आहे आणि काय सांगायचं आहे? अतिसंक्षिप्त रूप म्हणजे भाग घालवायचा आहे. ओके, अतिसंक्षिप्त रूप म्हणजे काय? 3ने 3 1 3, 3 2 6 कळले, 3 3 गेले. याचा अतिसंक्षिप्त रूप काय येणार? 1/2. पुन्हा त्या संख्येला भाग गेला नाही पाहिजे एवढा संक्षिप्त रूप द्यायचं. आता हे बघा, उत्तर द्या तुम्ही. सममूल्य बघूया. आता याचं होतं 7/9 म्हणजे काय? 3 1 3, 3 2 6, 3 3 9 कळलंय. याचं काय ना? 5 1 5, 5 2 10, 5 4 20, 2/4. यांना कोणी भाग जाईल? 6ने जाईल. 6 2 12, 6 3 18. सममूल्य अपूर्णांक. आता इथे काय ना? सममूल्य अपूर्णांक इथे 3 आहे, इथे 6 आहे. 3ला 2ने गुणल्यावर 6 येतात. मग 1ला 2ने गुणल्यावर काय ना? 2च येईल. आता या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 9 आहे. ओके, मग किती आहे? 3 3 9. मग 1ला 3ने गुणा 3, 1 गुणिले 3 3. ही सममूल्य अपूर्णांक आहेत. सममूल्य अपूर्णांक त्यांचं मूल्य समान पाहिजे. कोणती संख्या असू देत, मूल्य काय असेल? समान असेल. ओके, या प्रकारे आपण हा प्रमाण आणि अपूर्णांक आधी गुणोत्तर आणि प्रमाण अभ्यासलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण समीकरणे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.